मित्रांनो नमस्ते, मी संजय चलपे संजीवनीच्या या भागात आपल्यासोबत संवाद साधायला आलो आहे। मित्रांनो, या सृष्टीत अव्याहतपणे आपले कार्य वेळ ही पाळत असते। निसर्गाला आपल्या बहुमोल कर्तव्याने जागरूक ठेवत असते ती वेळ। वेळेचं चक्र सतत सुरू असते, तेही न थकता व न थांबता। असे म्हणतात की एखादे चांगले कार्य घडायलाही चांगली वेळ यावी लागते। वेळ ही अशी करामत आहे जी रावांना रंक तर रंकांना राव बनविते। वेळ ही खुशाल चेंडू सारखी असते। वेळ अल्लड असते, खूपदा ती सापेक्ष असते, खूपदा ती निरपेक्ष असते। वेळेचं महात्म्य ज्याला कळले त्याला जगण्याचे मर्म कळले असे म्हणावे। वाईट वेळेत तुमच्या पाठीशी कोण आहे, वाईट वेळेत तुमच्या पाठीशी कोण आहे हा पण अनुभव वेळच देते। तुमच्या चांगल्या काळात कोण मागे पुढे फिरतो हे पण वेळच दाखवते। वेळेचे वैशिष्ट्य असे की ती साऱ्यांसोबत सारखाच वावर करते। वेळ म्हणजे संपूर्ण निसर्गाची अद्भुत किमयाच। असे म्हणतात की बंद घड्याळ सुद्धा दिवसातून 2 वेळा आपला टाइम दाखवून आपले अस्तित्व दाखवतच असते। म्हणून वयोवृद्ध नेहमीच म्हणायचे, अरे वेळेचे भान ठेवा, अरे वेळेचे भान ठेवा। ती कधी आपले रूप बदलणार हे सांगता येत नाही। म्हणूनच आपण सर्वांनी वेळेसोबत जुळून घ्यायला हवे। वेळ ही चांगली असो वा वाईट, तिला धीराने सामोरे जायला हवे। जशी वेळ आपल्याला अविरत फिरून सेवा देत असते, तसेच कार्य आपल्या शरीरातील एक अवयव हृदय हे आपले कार्य अचूक पार पाडत असते। हृदय म्हणजे आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत अविरत धडधडत राहणारा वेळेचे यंत्रच ना। ते बंद पडलं की तुमच्या घटिका संपल्यातच म्हणून समजा। म्हणून हृदयरूपी घड्याळाची टिकटिक निर्विघ्न सुरू राहावी म्हणून त्याचेवर वेळेत लक्ष द्यायची गरज निर्माण झाली आहे। आजच्या या धकाधकीच्या काळात वेळेसोबत जुळून घेत मनाला व हृदयाला आनंदी ठेवणे ही कला एकदा का जमली की वेळ असो वा हृदय दोघांची टिकटिक अविरत आपल्या भल्यासाठी सुरू राहील। मित्रांनो, वेळेचं हे महात्म्य मी आपल्यासमोर मांडलं। जर आपल्याला आवडले असेल तर आपल्या आप्तस्वकीयांना आणि कुटुंबियांना, मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि मला लाईक करा। आता इथेच थांबतो। नमस्ते।